हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता ना आज मला बनवायची होती बघा कांद्याची पात. तर कांद्याच्या पातीसाठी ना मस्त असं कांद्याची पात चिरून वगैरे घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना एक 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या, मग थोडंसं ठेचून घेतलं आणि अख्खा लसूण पण टाकलं तर चालतंय, छान टेस्ट येते बघा कांद्याच्या पातीला. आणि सगळी कांद्याची पात धुवून स्वच्छ असं त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि ना मटकीची डाळ पण थोडीशी टाकून घेते मी. काय होतं 2-4 मिनिटं मटकीची डाळ आहे ना भिजवून घेतली आणि त्याच्यानंतर मटकीची डाळ थोडीशी टाकून घेतली. त्याच्यानंतर मस्त असं 4-5 मिनिटं वाफ दिली आणि कांद्याची पात झाल्यानंतर ना मला पुढे अजून भरपूर कामं होती. तर सकाळचं ना टायमिंग झालेलं होतं बघा, जवळजवळ 6:30 वाजलेले होते आणि म्हणलं आता 6:30 वाजलेत, अजून भरपूर वेळ आहे. तर मग थोडंसं बाकीची काय कामं होती ती पण आपण काढली तर चालतात, कारण सकाळची कामं तर आता एवढं लवकर उठले म्हणल्यावर सकाळची कामं तर सगळी फटाफट होऊन जातील. मग त्याच्यानंतर काय केलं, जी काय पीठ वगैरे मळत होतं ती सगळं मळून ठेवलेलं होतं, मी तयारी करून ठेवलेली होती, चपात्या वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या. तर सकाळ म्हणजे चपात्या आणि भाजी हे सगळं झालेलं होतं, दूध वगैरे तापवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर मला बनवायची होती थोडीशी फ्लावरची भाजी. मग फ्लावरच्या भाजीसाठी ना मस्त असं 2 कांदे चिरून घेतले आणि छोटे छोटे कट केलेले कांदे, त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो हे सगळं टाकून त्याला थोडंसं हे होऊ दिलं तेलामध्ये. हे झालं की त्याच्यानंतर फ्लावर टाकून घेतला, थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद, कढीपत्ता हे सगळं झाल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटं वाफ देते मी. फ्लावर ना थोडासा कच्चा असलेलं छान लागतं, जास्त पण असं म्हणजे शिजलं ना तर त्याची टेस्ट निघून जाते. तर असं मस्त फ्लावरची पण भाजी बनवून तयार झाली. तर त्याच्यानंतर मला बनवायची होती बघा अंड्याचा रस्सा. तर अंड्याच्या रस्स्यासाठी ना ग्रेव्ही वगैरे मी अजिबात बनवणार नव्हते. मी ना आपली सिंपल अंड्याची आमटी कशी असते ना ती बनवणार होते. तर अंड्याच्या आमटीसाठी ना खोबरं, अद्रक, लसूण ही सगळी जी ना सगळी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरला लावून. आणि ती पेस्ट आहे ना एक 3 ते 4 सेकंद मस्त अशी तळून घेतली. त्याच्यानंतर तळलेला ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं कढीपत्ता पण अंड्याला वापरते, थोडासा कढीपत्ता टाकला आणि मस्त चरचर करूच तर भाजीला ना असं शिजवून घेतले. काय होते माहितीये का, जर आपण तिखट जर तेलामध्ये जास्त चांगलं तळलं ना तर तरी पण त्याला छान येते, म्हणजे कट त्याला छान येतोय आणि भाजी दिसायला पण छान लागते, छान दिसते आणि कलर पण छान येते बघा भाजीला. तर त्याच्यानंतर थोडंसं मसाला टाकून घेतलेला आहे, आपला गरम मसाला असतो तो थोडा गरम मसाला टाकून घेतला, थोडंसं नॉर्मल पाणी ओतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी मी सुरुवातीला ओतत असते आणि कट आला की मग त्यात थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि मस्त असं आमटी तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आमटी वगैरे झाली तर माझं सगळं फ्लावरची भाजी, आमटी आणि सगळी कांद्याची पात ही सगळ्या भाज्या मी बनवून घेतल्या होत्या. तर त्याच्यानंतर मला बनवायचं होतं थोडंसं म्हणजे, तर आता मला भरपूर अशी भांडी पडली होती, कारण कसं माहिती आहे एकदा स्वयंपाक झाला ना किचन क्लीन करून घेतलं. किचन क्लीन करून घेतलं म्हणजे काय, जे काय आपलं भाज्या वगैरे केल्या ना ते सगळं मी डब्यामध्ये डबं किंवा आपले छोटे छोटे पातेले असतात ना सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना जी काय भांडी पडतात ना ते भांडी आपण एकदा घासून ठेवली की दिवसभर परत भांडी परत नाहीत. काय होते माहिती का, एक मोठं पातेलं असलं तर मग ती सगळी जण जेवण करून मग त्यात थोडीशीच भाजी राहते आणि जेवण केल्यावर परत भांडी घास वाटत नाही, मग ती तसंच राहते. म्हणून मी काय केलं, सगळं भांडी अगोदर काढून घेतली, किचन कटा वगैरे साफ केला, चपात्या वगैरे सगळ्या भरून ठेवल्या डब्यात. आणि मग दिवसभर संध्याकाळी 5 वाजूस्तोवर ना काहीच काम राहत नाही बघा. मग सगळं असं सकाळचं रुटीन माझं झालं होतं, भांडे वगैरे सगळं झालं होतं. आणि जे काही कपडे वगैरे धुवायची होती ना ती थोडीशी कपडे वगैरे पण धुवून घ्यायचेत मला, ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कपडे ना मी अगोदरच निरम्यात घालून ठेवली होती, 10-15 मिनिटं निरम्यात घालून ठेवते, म्हणजे काय होते माहिती का, चांगले भिजतेत कपडे आणि एकदम असं पूर्ण क्लीन निघतात कपडे. नाही तर काय होते माहिती का, अर्जंट कपडे तसे धुवायचे म्हणले ना तर निघत नाहीत. म्हणून अगोदर सकाळी आंघोळ्या वगैरे झाल्या की मी कपडे पहिले निरम्यात घालून ठेवत असते, म्हणजे काय होतंय सगळं काम झालं की मग नुसतं थोडंसं पाणी खळखळ पाणी असलं ना तर कपडे पटपट निघतात बघा. तर इथं ना सगळी माझी इथं कपडे जी होती ना एक्स्ट्रा आज पडलेली ती सगळी जवळजवळ 3-4 बादल्या बकेट कपडे होते ना ती सगळी कपडे मी आज निरम्यात घातलेली आहेत. आणि सगळं काम झालं म्हणून निवांत आपले कपडे धुत बसले मी. सकाळी थोडंसं चहा बिस्किट खाल्ले, त्याच्यानंतर जेवण वगैरे काय केलं ना मग कपडे वगैरे धुवू वाटत नाहीत, म्हणून म्हणलं आता जोपर्यंत सकाळी आपलं कामाचं मूड असतं ना तोपर्यंत काम करून घेतलं ना तर सगळी कामं पण स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित होते बघा. तर काय झालंय, शर्ट पॅन्ट आणि ही सगळी कपडे आणि ही जी आहे ना ही देवाचं हार आहे, तर ती देवाचा हार आहे ना भरपूर दिवस झालं आम्ही दरवाजाला लावून ठेवलं होतं.
तर दरवाजाला जरा म्हणजे लावलं ना आपल्या इथं मेन डोअरला तर जरा चांगलं म्हणजे छान फ्रेश वाटते म्हणून ती लावून ठेवलेलं होतं. तर मग म्हटलं आता भरपूर दिवस झाला आहे तर हे काढून सगळं स्वच्छता वगैरे करून आत घालून ठेवावं आपलं म्हणजे ह्याच्यामध्ये शोकेशमध्ये, म्हणून त्याला आज मी धुवायला वगैरे काढलं होतं. तर ती सगळं धुवून रोजची कपडे परत देवाची वगैरे काय कपडे होते ती पण देवाची वगैरे कपडे सगळे धुवून घेतले. देवाचे कपडे म्हणजे जे देवाचं जे मंदिर वगैरे पुसाचं होतं ना तर ती कपडे सगळे पडले होते भरपूर आणि पॅन्ट शर्ट असे भरपूर माझे कपडे होते. तर सगळं कपडे वगैरे धुवून झाले आणि सगळं काम माझं आता पूर्ण इथपर्यंत क्लीन झालेलं आहे बघा. तर सगळं इथलं किचन कट्यावरचं पण आवरलं मी आणि भाजी वगैरे सगळं झालेलं होतं इथपर्यंत. तर मग असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर तर कपडे वगैरे तर झाले होती पण सगळं भांडी कपडे स्वयंपाक सगळं झालेलं होतं. पण मला ना घरात थोडेसं असं म्हणजे माती माती आल्यासारखं वाटतं. आता तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओमध्ये 2-3 वेळा शेअर केले की आमच्या घरामागं ना काम चाललेलं आहे प्लॉटिंगचं, त्यामुळे भरपूर अशी धूळ येते. मला ना दिवसातनं 2 ते 4 वेळा आरामात झाडू मारावं लागतं आणि फरशी जरी पुसली ना तरी आता सध्याना वाटत पण नाही फरशी पुसली असं, कारण बारीक बारीक अशी धूळ पायाला लागायला लागली. आणि सारखं ना ते टिपर डंपर असतात ना ती सारखी कोमरून वगैरे महाग आणून टाकतात ना तर ते सारखंच इथं चाललेलं आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.